श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ वाई भक्ती, श्रद्धा आणि आत्मशक्तीचं एक अद्वितीय स्थान. इथं येणारा प्रत्येक भक्त आपल्या मनातील व्यथा विसरतो आणि अनुभवतो एका अनोख्या आध्यात्मिक ऊर्जेचा स्पर्श. या पवित्र स्थळांचं महत्त्व, इथल्या परंपरा आणि श्रद्धाळूंच्या जीवनातील बदल घडवणाऱ्या शक्तींचं दर्शन घडवण्यासाठी प्रत्येक 12 डिसेंबरला मूर्ती स्थापना दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक स्वामी भक्ताच्या हृदयातला दिवस असतो. आपण जाणून घेऊया या पवित्र शक्तिपीठाची अद्भुत कथा. इथे प्रत्येक प्रार्थना होते फलदायी आणि प्रत्येक मनाला मिळतो शांतीचा ठेवा. या शक्तिपीठात 12 डिसेंबर रोजी एक विशेष आणि भक्तिमय दिन साजरा केला जातो. हा दिवस मोठ्या उत्साहात मूर्ती स्थापना दिन म्हणून साजरा होतो. शक्तिपीठात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पूजा आणि उपासना यांचा निरंतर प्रवाह चालू असतो. मठात आलेल्या प्रत्येक स्वामी भक्ताला मोठ्या प्रमाणावर प्रसादाचे वाटप केले जाते. या सर्व कार्यक्रमात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे श्री स्वामींचा पालखी सोहळा. हा सोहळा म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी आणि वाईच्या ग्रामवासियांसाठी एक भक्तिमय पर्वणीच असते. हा पालखी सोहळा आपल्या नेत्रात साठवून ठेवण्यासाठी स्वामी भक्त मोठ्या प्रमाणावर वाईमध्ये येतात. प्रचंड भक्तांच्या उपस्थितीत आणि स्वामी भक्तीने ओथंबलेल्या उत्साही वातावरणात साधारण दुपारी 4च्या सुमारास श्री स्वामींना पालखीत विराजमान करणाऱ्या प्रार्थनांना सुरुवात केली जाते आणि सर्व प्रार्थना पूर्ण करून स्वामींच्या पवित्र पादुका आणि तेजस्वी प्रतिमा फुलांनी सजवलेल्या पालखीत विराजमान होतात. तेव्हा सेवेकरी आणि स्वामी भक्त स्वामींच्या नामाचा जयघोष करतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्याचवेळी श्री माधव दामले काका आणि इतर सेवेकरी पालखी खांद्यावर घेऊन शक्तिपीठाच्या सभागृहात 5 फेऱ्या पूर्ण करतात. पालखीच्या पुढे पवित्र कलश डोक्यावर घेऊन चालणाऱ्या स्वामी भक्त स्त्रिया मोठ्या भक्तिभावाने या सोहळ्याला भक्तिमय करत चालत असतात. 5 प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी ग्रामदर्शनासाठी शक्तिपीठामधून बाहेर पडते. पालखी मार्गात भक्तांनी सजवलेल्या रांगोळ्या, सडे आणि उत्साही वातावरण यामुळे हे दृश्य आणखी मनोहर होऊन जातं. श्री स्वामींना ओवाळणी करण्यासाठी ठिकठिकाणी स्त्रिया हातात पंचारती घेऊन थांबलेल्या असतात. त्या स्त्रियांची ओवाळणी घेऊन पालखी हळूहळू स्वामींचा नामघोष करत पुढे पुढे चालत असते. स्वामी नामाच्या जयघोषाने वाईच्या रस्त्यावर उत्साहाचे वातावरण पसरलेले असते. समर्थांच्या या पालखीचं विशेष महत्त्व म्हणजे दामले काकांच्या पुढाकाराने इथे एक नवीन पायंडा पडला आहे. श्री स्वामींच्या पालखीला खांदा देण्याचा मान महिलांना देण्यात येतो. त्यामुळे या पालखी उत्सवाला महिलांची गर्दी लक्षणीय असते.
पालखीला खांदा दिलेली प्रत्येक महिला भरून पावते. तिचा चेहरा आनंदाने फुलून जातो. हे एक अनोखं आणि भक्तिपूर्ण दृश्य आहे. या पालखी मार्गात 4 वेगवेगळी मंदिरं लागतात. यात पहिलं म्हणजे विठ्ठल मंदिर. पालखी या मंदिरात एक विसावा घेऊन वाई ग्रामस्थांसोबत विठोबाची आरती केली जाते आणि पालखी पुन्हा पुढे स्वामींच्या नामघोषात मार्गक्रम चालू ठेवते. विठोबा मंदिरातून निघालेली पालखी रांगोळीच्या पायघड्यांनी सजवलेल्या रस्त्याने शाहीर चौकातून डाव्या बाजूला वळून पानसे दत्त मंदिरात येते आणि तिथे मोठ्या भक्तिभावाने स्वामींच्या पालखीसोबत दत्तगुरूंची आरती केली जाते आणि पुन्हा स्वामींच्या नामघोषात पालखी शाहीर चौकात येते. या चौकात पालखीच्या स्वागतासाठी क्षत्रिय कुलावंत ढोल पथक आपली सेवा देण्यासाठी सज्ज असतं. पालखी मोठ्या थाटामाटात ढोल पथकाच्या नादात भक्तांच्या खांद्यावरून वाईचे ग्रामदेवत असलेल्या भैरोबाच्या मंदिरात येते. या सुंदर रेखीव मंदिराच्या सभामंडपात स्वामी भक्तांच्या गर्दीत सर्व आरतीयांसह खंडोबाची आरती होते.